शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे व पंचक्रोशीत गॅस टाकीचा काळाबाजार अत्यंत सावधगिरीने व कुणालाही न कळता गावातील नामधारी एजंटांनी गावाबाहेर हलवलं असल्याची अंतर्गत गोटातून चर्चा सुरू आहे। या गॅस टाकीच्या काळाबाजारामध्ये पुरवठा अधिकारी, गॅस एजन्सीज, गॅस वितरक की गॅस एजंट सामील आहेत का याची चौकशी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी केली पाहिजे। बुकिंग केलेली गॅस टाकी घरपोच न पोहोचताच ती वितरित झाल्याचा मेसेज कसं काय येऊ शकतो? गॅस टाकीची कार्ड एजंटाकडे आहेत का, गॅस वितरकाकडे आहेत याची चौकशी झाली पाहिजे। गॅस एजन्सीधारक गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकाची घरगुती गॅस टाकी परस्पर त्याच्या परवानगीशिवाय काळाबाजार करून 2,500 रुपयाला विक्री करून गावातील एजंटांना व वितरकांनी भरपूर घबाड गोळा केला आहे, अशी चर्चा चौकात घुमू लागली आहे। ग्राहकांची कार्ड देखील एजंटाजवळच असतात। त्या एजंटाला माहीत आहे की या कार्डधारकाला टाकी किती दिवसानं लागते। ग्राहकाला वर्षाला 12 टाक्या येतात, मग ग्राहकाला वर्षाला 6 टाक्या लागतात। महाबहादूर वरच्या 6 टाक्या 2,500 रुपयाला विकतो। असे कितीतरी ग्राहकांची कार्ड त्याच्याजवळ आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक गॅस एजन्सीजवाल्यांची कार्ड आहेत। तसेच मोफत महिलांना मिळणाऱ्या उज्ज्वला गॅसची देखील कार्ड त्याच्याजवळ आहेत। दानोळी पंचक्रोशीत घरगुती गॅस व व्यापारी तत्वावरील गॅसचा जोरदार काळाबाजार करण्यात येतोय। गॅस एजन्सीच्या मालकांनी गॅस वितरकाच्या व वितरकांनी एजंटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि संगनमत करून गॅस टाकी परस्पर विक्रीचा सपाटा सुरू ठेवला आहे। गॅस ग्राहकांची बुकिंग केलेली गॅस टाकी दुसऱ्या वापरकर्त्याला 2,500 रुपयाला परस्पर विक्री करून मलिदा खाण्याचं काम सुरू आहे। दिवसाढवळ्या घरगुती व व्यापारी तत्वावरील गॅस टाकीचा काळाबाजार करून चक्क 2,500 रुपये व्यापारी तत्वावरील गॅस टाकी 46 रुपयाला देऊन थेट ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालतायत। गॅस न मिळताच ग्राहकांना असा मेसेज जात असेल तर ही गॅस टाकी कोणाला विक्री केली, ती किती रुपयांना विकली याचं उत्तर पुरवठा अधिकारी, गॅस एजन्सीज, गॅस वितरक की गावातील एजंट देणार याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दानोळीतील गॅस ग्राहकांनी केली आहे। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।